हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी चाललोय माझ्या स्वतःच्या सिनेमाचा प्रीमियरला. हो, आज 15 तारीख आहे आणि आमचा आजपासून ट्रँगल नावाचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि त्याचं प्रीमियर आहे आज पुण्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता. तर आम्ही निघालो आहे. आता शुभांगी मॅडम आल्या असतील निरेमध्ये, त्यांना घेऊयात आणि तिथून जाऊयात. मग तुम्हाला दाखवतो की प्रीमियर नक्की असतो कसा आणि काय काय धमाल मजा येणार आहे. चला बघूयात आणि सपोर्ट करत राहा. सो गाईज, पेट्रोल टाकूयात. आज थोडीशी नंबरला गाडी लागली आपली. पेट्रोल टाकून मस्तपैकी जाऊ. इथलं पेट्रोल टाकत असतो सारखं, कारण 1 नंबर पेट्रोल असतं. सो हॅलो गाईज, शुभांगी मॅडम आलेले आहेत. कसा झाला मॅडम प्रवास? प्रवास छान झाला. आणि काय वाटतंय तुम्हाला की पहिला सिनेमा येतोय आणि त्याचा प्रीमियरला आता आपण चाललोय? छान वाटतंय. म्हणजे आता इतके दिवस झाला आपण सगळ्यांनी मेहनत केली आणि त्याची वाट बघत होतो कधी रिलीज होतोय. मला वाटतं 2-3 वर्ष झाले असते मूवी अजून रिलीज होतोय आणि फायनली उद्या आज संध्याकाळी 7 वाजता रिलीज होतोय. तर आपण चाललोय आणि एक्साइटमेंट आहे आणि आनंद तर खूप आहे. थँक्यू. सो आता घेतलंय शुभांगी मॅडमला. आता आम्ही चाललोय पुण्याच्या दिशेने. तिथून आपण राहुल राजेला घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. मस्त मजा येणार आहे. मस्त मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा आणि दाखवेन तुम्हाला काही सीन्स वगैरे फिल्ममधले. आणि नक्की तुम्ही जवळच्या नक्की तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जाऊन मूवी बघा. तुम्हाला नक्की आवडेल. येस येस येस. फॅमिली सोबत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. येस. फ्रेंड्सला सुद्धा घेऊन जावा. ओके. मस्त खंडोबा रायाला प्रार्थना करतो की आमचा सिनेमा सुपर डुपर हिट व्हावा आणि चांगलं शोचे बुकिंग व्हावी, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि मग आम्ही त्याचे दर्शन घेऊन आता पुढं निघालोय पुण्याला. शूट करायचं कारण की तुम्हाला माहिती आहे, शुभांगी आल्या एक गोष्ट तिच्या डोक्यात असतेच. काय असते सांगा बरं जरा मॅडम तुम्ही. काय नाही, मला भूक लागली. मी मला की कुठेतरी गाडी थांबव. कुठे थांबवायची? कुठेतरी थांबव, इथं चांगलं एखादं रेस्टॉरंट बघूयात. काय खाऊयात काहीतरी. नाही सांगा ना, काय खायचं? काहीतरी खाऊयात. लाईटली बर्गर खायचंय मॅडमला. लाईटली बर्गर कुणी खात नसतं, लक्षात घ्या. बर्गर सारखंच खातात. लाईटली बर्गर खाऊया. मला बर्गर खायचंय. गाडी थांबव कॅफेला कुठल्या तरी. ओके. तुझं त्या सानिया मित्तल, काय ती सोनिया मित्तल, काय तिचं नाव? काय नाव ग तिचं? काय माहिती, बिग बॉस मध्ये ती बिग बॉस होती मित्तल. ती नाही का, ती काहीतरी खायला दुबईला जाते. तसं तुझं म्हणणं आहे का? मेरे को खाना है तो खाना है बस. नाही तुम गाडी मला रखाओ. खाण्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज चालतच नाही. मला खाणं लागतं. मला होय भूक लागली. होय. तू बकासूरच आहे, फिमेल बकासूर. बकासूर म्हणतात काय याला? मग काय, मी थोडीच तुला सारखे खात असते. तुम्ही बघता ना ब्लॉग मध्ये, सारखे खात असते. कधी सारखे खाल्लंय मी? हा. नाश्ता करत नाहीत का लोक? नाश्ता करतात ना. ठीक आहे गाईज. तो आता मला बघावंच लागेल एखादं बर्गरचं रेस्टॉरंट, कॅफे किंवा छान काहीतरी जिथं बर्गर मिळेल आणि मग तिथं थांबतो आम्ही. त्यात अवघड टर्न आहे हा, लय डेंजर आहे. म्हणजे वरून खाली जाताना काय वाटत नाही, मग खालून वर येताना असलं खतरनाक होतं ना सिस्टीम. लय डेंजर, जागेवरतीच टर्न आहे. गाईज मस्तपैकी चालला आम्ही. खूप अवघड घाट आहे हा, बापदेव घाट. लय डेंजर घाट आहे. म्हणजे छोटासाच आहे, 3च फक्त टर्न आहेत, पण खतरनाक आहे. त्यातला एक जरी रॉंग टर्न निघाला तर सीधा दरी मी जाऊया. लय डेंजर आहे. बघा तुम्ही इथनं पुणे कसं दिसतंय. माझ्या इतक्या आवडीचं हे शहर आहे. तुम्हाला कितीतरी वेळा मी सांगितलंय की माझ्या इतक्या आवडीचं हे शहर आहे पुणे शहर. जरा झूम करता का 2x ला वगैरे. आणि इतक्या आवडीचं हे शहर आहे. बिल्डिंग आहे हे मला ना कधीतरी इथं मस्त राहायचं दिवस. आणि याच पुणे शहरात माझा प्रीमियर लागतोय, तर मी खूप आनंदी आहे. माझा म्हणजे मी आहे, शुभांगी आहे, राहुल सर, आलोक सर, खूप असे मित्र आहेत. त्यांची नावं नाही येतात तोंडात पटपट, त्यासाठी क्षमा. पण खूप सगळ्याच जणांनी खूप वर्ष मेहनत करून, म्हणजे आम्ही तर 2 महिने शेड्यूलला होतो, पण बाकीचे जे असतात
कमीत कमी 120-150 लोक या टीम मागे असतात. त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून हा सिनेमा आता आम्ही रिलीजला आलाय आणि रिलीज झालाय तो त्याच्या प्रीमियरला चाललोय. खूप आनंद वाटतोय, खूप भारी वाटतंय. आता हा बघा टर्न कसा आहे, जागेवर आहे, सगळ्या गाड्या थांबून एकदम जागेवरच वळायचंय. बघितलं का? लय डेंजर हो का कसं वळवतोय, लय बेकार आहे हा टर्न. यस. आणि मी हेवी ड्रायव्हर असल्यामुळे हे असले छोटे मोठे टर्न किरकोळ आहेत, किरकोळ. ड्रिफ्ट मारू ड्रिफ्ट. हा मारा ड्रिफ्ट मारा. ये या व्हिडिओ करायचा असला. खूप शोधून पण आम्हाला बर्गर किंग सापडलेलं नाही, त्यामुळे मॅडमचा बर्गर राहिलाय. पुढे जाऊन आपण काय करू, गपचूप मध्ये बर्गर खाऊन येऊ. पण बर्गर खायचाच आहे आज, विषय संपला. सो आता आम्ही आलोय राहुल राज यांच्या घरी, त्यांना घ्यायला थांबलो इथं. फोन करतो, ते येतील, मग इथून पुढचा प्रवास. कमिंग. राजेसारखे लेट येतात. येस. गाडी राहू दे का इथं? येस येस, राजे आलेले आहेत. या हे चला मॅडम. ओ बॅग घ्या, माझी बी घ्या. हो त्यामुळेच. येस, हे राहुल राजेंचं घर. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी यायचा योग आला आता इथं. राहुल राजे लय चिकणे झालेत आज. काय विषय? हा हा का मीच असा का बड्यागत आलोय का? नाही तू छान दिसतोय. थँक्यू. येस मिस्टर अनिकेत प्रधान. हो थँक्यू. लीड ॲक्ट्रेस तिकडे रेडी होत आहेत, कारण आम्ही आता इकडूनच जाणार आहे. आणि मेकअप चालू आहे. मला तशी मेकअपची काही गरज नाही, तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी हँडसम आहे. मी असले अफवांवरती मी विश्वास ठेवत नाही, मेकअप वगैरे वगैरे वगैरे. पण असं होतं खरं, मी असं म्हणतो, पण तिथं कॅमेऱ्यात फोटो यांचे चांगले येतात बरं का, आणि माझे येत नाही. सो असू द्या, चाललोय आता आम्ही राहुल सरांच्या घरून तिकडं. तयारी झाली आमची, निघालो आता आम्ही जिकडं आमचा प्रीमियर आहे तिकडं. आज नाही ना काय ठेवायचं, निघायचं. आम्ही जिवलग मित्रांसोबत जिवलग कॅफेवर थांबलोय आणि जिवलग मित्र आम्हाला सगळ्यांना कोल्ड कॉफी घेतोय. जिवलग मित्राला कॉफी. येस, त्याचा पिक्चरचा प्रीमियर येतोय म्हणून कॅफे. प्रोड्युसर सरांचा फोन आलेला आहे, सांगा त्यांना येतोय म्हणून. या मॅडम बसल्यात, हिरोईन मॅडम, त्या वहिनी आहेत आमच्या. आणि कॉफी घेऊन आम्ही चाललोय प्रीमियरला. आमच्या सगळेजण कॉफी पित आहेत. कॉफी आणि बरंच काही असं एक आमचं गाणं आहे या सिनेमामध्ये, त्यामुळे कॉफीनी सुरुवात. येस, कॉफीनी सुरुवात, गोड छान. फायनली पार्किंग मध्ये आम्ही पोहोचलोय. हे आहे मॉलचं पार्किंग आणि या मॉल मध्ये आहे आमचा पहिल्या चित्रपटाचा प्रीमियर. आता आम्ही जाणार वर. इथं आहे आपला प्रीमियरचा शो. इथं थांबलाय. हे राहुल राजे. हो कुठं छोटे राजे, कुठं छोटे राजेंना गेम झोन दिसलाय, तर छोटे राजे तिकडे जाऊ. इकडे जायचं आपल्याला सिनेमा बघायला, पप्पाचा पिक्चर बघायचा ना. चल. छोटे राजे काही येत नाहीत आता. आणि इकडं हिरोईन आमची थांबली आहे, वेलकम करायला कोणतरी येत आहे आतमधून. राजे चला. आणि आता इथं वाटतं थोडंसं लवकर आलं. हे आमचे प्रोड्युसर आहेत आणि हा फिल्मचा पोस्टर. हॅलो, रांगोळी काढली आहे मस्त. इकडे हा इकडे पोस्टर आहे. तो आहे आमच्या फिल्मचा मेन पोस्टर आणि या फिल्मचा प्रीमियर आहे आज. आणि त्या प्रीमियरला आलोय आम्ही सगळे आलो आमच्या मूवीच्या प्रीमियरला. आणि तुम्ही पण बघा पिक्चर जाऊन. आता हे भरपूर वेळा रिपीट झालं, पण आता बघावंच लागेल. येस, चालूच आहे माझं शूट. येस. हॅलो सर, प्रोड्युसर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. कसं वाटतंय सर? फायनली आज प्रीमियर आहे.
नाही नाही तुम्ही आधी तुम्ही सांगा नंतर आम्ही तुम्ही सांगणार. इथं भेटलोय आपण संपलाय. आता माझी जबाबदारी संपली. अहो पण तरी पण एक्साइटमेंट आहे का नाही तुम्हाला? नाही मला तुम्ही येण्याची एक्साइटमेंट आहे. परत एकदा सर बोलायला काय गावत नाहीत कुणालाच. नाही हो, आम्ही फक्त खरं बोलतो. अभिमान वाटतं आम्हाला आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. एक्साइटमेंट आहे की लवकरात लवकर सिनेमा बघायला मिळावा. खरं तर आम्ही आत्ताच्या काळात तरी सेलिब्रिटी नाही आहे पण फील तसा यायला लागलाय आत्ताच. येस ऋतिक सरांचं आगमन झालं इथं. खूप खूप आनंद वाटतोय सर तुम्हाला बघून इथं. एवढ्या तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? हा एक्साइटमेंट आहे का नाही काय? मी 5 वाजता त्यामुळे येऊन थांबलो होतो. येस 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 100%. आम्हाला खूप उत्सुकता लागली. येस 100%. हा माणूस मला जेव्हा पण भेटतो ऍक्सिडेंटली भेटतो. त्याच्या अगोदर पण आमची भेट झाली 1 वर्षापूर्वी. असेच अचानक समोर आले. येस आता काही खरं नाही गड्या. दीपक शेठ कसे कधी आला? तुमच्या आशीर्वादाने आत्ताच आलो. ही सगळी माणसं खूप दिवसात मला वाटते खूप वर्षात न भेटताय. हाय का ओळख? काय नाव आहे माझं? हा? खूप दिवसातून हा माणूस भेटतोय. म्हणजे शेठ मध्ये सगळ्यात जवळ कोण असेल तर सचिन दादा म्हणजे आम्ही येडे. हो इकडे म्हणजे कसं नाही हो ही वेगळे ना तसं वेगळं bonding. टीम मध्ये होतो. नाशिकला भेटलो तेव्हा आज भेटलो. आमची भेट होत असते. आम्ही दोघं असतो. दीपक सर हो दीपक सर रुसलेत थांबा. दीपक सरांचा दीपक सर अहो तुमच्याशिवाय पिक्चर अपूर्ण आहे राव. पूर्ण झालं. हा? आज final फक्त दीपक सरांनी जे फोटोशूट केलं होतं ते कुठं गेलंय मला आता सांगा इथं बसून. आणि जे हा? जे काय ते फोटोशूट केलं होतं ते अवतार करून केव्हा दिले फोटो? गाड्या साहेबाला विचारा. ते एकामेकावर टोलवायचं बंद करा आता. आता पिक्चर रिलीज झालाय त्यामुळे कोणते फोटो टाकले मग तुम्ही? कुठे आहेत फोटो? कुठे फोटो कुठे पोस्टर काय पाहिजे तुला? ऍक्टर बनेगा तू आगे जाके ऍक्टर बनेगा. आम्ही प्रीमियरला उशीर आहे म्हणून आम्ही काहीतरी खायला आलोय आणि छोटे राजे काही जागेवर बसणार. त्यांना तिकडे जायचंय खेळायला. ओ राजे बसा. हो का व्हिडिओ काढतोय मग मी. खाऊन झाल्यावर जाऊ की. आम्ही प्रीमियरला थोडासा लेट आहे म्हणून पिझ्झा काय ते बर्गर खायची इच्छा मॅडमची पूर्ण करणार आहोत. बर्गर पिझ्झा सँडविच सगळंच काय ते. सादिक सादिक कैसे हो सादिक? काय येस येस गाईज आता कुठेतरी मजा येईल. खाऊन जायचं असतं. फायनली ऑर्डर आलेली आहे. तुला आवडतं का पिझ्झा बर्गर? त्याला काहीच नाही त्याला फक्त खेळायला पाहिजे. येस काय आलंय? येस पिझ्झा आलेला आहे मस्तपैकी. मॅडम तुमचा बर्गर नाही आला का? येस पिझ्झा आलेला आहे मस्तपैकी. आता आम्ही पिझ्झा खाणार आहे मस्तपैकी. हो खाऊन जा की या इथं. हो या आओ या हो या आओ या हो या. आम्ही जेव्हा गावाकडे जायचो तर कामासाठी बरं का याच्याच कामासाठी गाव सर बस असते. मग तुम्हाला बस आणायला बस का? ब्रिजाचं कारण वेगळं आहे सर. आपल्यासाठी ब्रिजा नसते सर. असं काय नाहीये. आपलं आहे आणि खायला पण त्याच कारणासाठी आलोय. त्यांना बर्गर खायचा होता. हे सँडविच सुद्धा आलंय. आमच्या वहिनी पहिल्यांदा आमच्या सोबत आल्या होत्या म्हणून माझ्याकडून त्यांना हे सँडविच. तुम्ही पहिल्यांदा भेटलात म्हणून माझ्याकडून तुम्हाला हे सँडविच. शुभांगीमुळे सगळ्यांना छान छान खायला. असं काय नाही हे असं वडापाव सुद्धा कधी आयुष्यात मिळालेला नाही. शिरा पण आणला नाही का नाही? असं काय नाही हे माझ्या पिक्चरचा प्रीमियर येतोय पिक्चर रिलीज होतोय म्हणून ह्या खुशीत मी तुम्हाला हे सगळं माझ्याकडून ट्रीट देतोय. ओके तुझ्याकडून आहे ना? हो चला खाली जायचंय. येस हो अहो पळू नका थांबा. सगळे आलेले आहेत मस्त. येस 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 कॉंग्रॅच्युलेशन
मार्केट गाजवले काय आमच्या पिक्चरचे हिरो आहेत अर्जुन सर. तुम्हाला ओळख करून दिली मी भरपूर वेळा. राहुल सर इकडे तिकडे. राहुल सर इकडे. फोटो पाहिजे का? येस. फायनली आम्ही सगळे दिलेल्या भूमिका जिवंत करणारे सर्व कलाकार या सगळ्यांची Avinci Mall, terrace level. For reservations, call now 0804-889-0509. येस. डिरेक्टरांसोबत बसून पिक्चर बघायचा वेळ आली आमची मस्त पिक्चर. कॉफी आहे नुसते बोलणारा. तू भी काम. गप्पे गाडवा. काही वेडा आहे का? इथे जे मर्डर होतात ना ते जमिनीच्या छोट्याशा वादावला. हा तुला काहीतरी सांगायचं होतं बोल ना. काय करणार बाकी त्याच्या मृत्यूचा पाठिंबा गाईच इंटरव्ह्यू झाला आता. खूप छान आहे. खूप चांगलं फुटेज आहे फिल्म मध्ये आमचं. सुंदर सुंदर मजा येते. हो खरंच. नाही हो सर. आहे आहे आहे. हे बघा हे असं चिडतात बर्वे हे आहेत आमचे सादिक तांबोळी. येस. आलोक सर खूप छान ऍक्टिंग केली. आमचे अर्जुन सर एक नंबर ऍक्शन सीन्स. सर तुम्ही पण खूप छान केलं. खूप छान. आणि यांनी तर काय मार्केटच खाल्ले काय विषयच नाही घ्यायचा. रास्ते मस्त गेलं रास्ते बरं. खूप छान. सगळे लोक खूप खुश आहेत. छान वाटतंय. कसं वाटतंय? मस्त वाटतं. इथे सगळ्यात जास्त सीन आहेत या मॅडमच्या त्यामुळं ना भारी वाटतंय तिला. खूप छान मस्त. आपण या ठिकाणी यायचंय. एक चित्रपट आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कुणालजी कांबळे यांच्यामुळे मी वैष्णवी फिल्म कंपनीशी जुडलं गेलो आणि काही महिन्यांमध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या आणि हे स्वप्न या ठिकाणी साकार होताना आपण सर्वजण पाहतो.
विकीन सूर्यवंशी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. पूनमजी, नेहाजी प्लीज. अत्यंत आनंदाचा, सर्वांच्या चेहऱ्यावरती ओसरणारा आनंदाचा वैष्णव फिल्म कंपनी करता आजचा हा सुवर्ण क्षण आहे आणि अविस्मरणीय आजचा दिवस आहे की अभिरुचीमध्ये ज्या रुचीनं हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि सिनेमा उत्सुकता वाढवणार आहे. माझ्याकडे फार कमी वेळ आहे. मी पीटी सरांना विनंती करतो, काय भावना आहेत मला माहिती आहे की आता सगळ्याच्या मनातून दाटून आलेले आहे. रुची सर लेखक दिग्दर्शक त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत. पूनमजी यांचा हा सिनेमा आहे, त्यांनी भूमिका केलेला हा सिनेमा आहे. तसे आपल्या सहकार्याचं कौतुक करण्याकरता सर्व मंडळी पूनमजी उपस्थित आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. किचू दादा या इकडे. किचू दादा जे वायव्य दिशेला उभे तुम्ही इकडे. संजयजी पलपले या सर निर्माता आहेत. संजयजी पलपले लवकरच संजयजी कल्पले चित्रपट क्षेत्रामध्ये निर्माता म्हणून पाऊल टाकणारे रंगाळे सरांना विनंती कृपया आपण मी पाहताना त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर येत आहेत, मनात त्या आठवणी दाटून येत आहेत. त्यामुळे ते निशब्द झालेले आहेत आणि तेच खूप काही सांगून जात आहेत की ते निशब्द मनातल्या भावना मानवलेल्या डोळ्यातून दिसत आहेत. हेच या चित्रपटाचं यश आहे. मी संदीप दादा मोहिते पाटील यांना विनंती करतो की आपण या चित्रपटास शुभेच्छा द्याव्यात. आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला, तुमच्या सगळ्या टेक्निकल टीमला अगदी मनापासून शुभेच्छा. मी भैयांकडे वळण्यापूर्वी या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कुणाल कांबळे यांना विनंती करतो की आपण चित्रपटाबद्दल सर्वांचे आभार मानावे, सर्वांचा म्हणजे सर्व मान्यवरांना धन्यवाद द्यावे. चित्रपटाच्या बाबतीत अशा बऱ्याच आमच्या आठवणी आहेत. खरं तर आमच्या प्रयत्नाला यश आलं. इतक्या महिन्यांची आमची तपश्चर्या फळास आली आणि ती तुम्हाला रसिक प्रेक्षकाच्या पसंतीस खरी उतरली, यातच आम्हाला सार्थ अभिमान. खरं तर आभार हे पाडक्यांचे मानायचे असतात, आपल्यांचे नाही. आणि तुम्ही सगळे आपले आहात. आमचा हा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता आणि नक्कीच हा चित्रपट तुमच्या मनावरती नक्कीच अधिराज्य करत असेल, करणार आणि इथून पुढेही करेल अशीच अपेक्षा बाळगतो. पुढेही आमच्या चित्रपटाला अशीच गर्दी करा आणि चित्रपट हाऊसफुल करा, हीच विनंती. मनापासून धन्यवाद. रंगाळे सरांना विनंती आपला सन्मान्य ठिकाणी स्वीकारायचा. या सर पुणे महानगरपालिकेचे अभियंता, उपअभियंता आहेत. निश्चितच चांगला प्रयत्न सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी होत आहे. त्यातील कलाकारांची निवड, मूवी संपला आणि खरंच असं वाटलं की आपण स्वतःला इतक्या सगळे आणि असं वाटतं की मूवी संपूच नाही, असंच चालू नव्हतं. आणि शेवट हे सॉन्ग आहे मस्तपैकी आमचं आणि हे म्युझिक त्या सॉन्गचं नाही आहे. त्या सॉन्गला कॉपीराईट पडू नये म्हणून मी काय करतो हे म्युझिक बाहेरच वापरलं आहे. त्यामुळे हे म्युझिक आणि त्या सॉन्गचा काही संबंध नाही आहे. सो एन्जॉय करा, रिॲक्शन बघा लोकांच्या. मला नाही माहिती, मला जाऊ. Yes sir, yes sir.
आपण उलट असं येस 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 फोटो सेशन चाललंय. खूप मजा आली आहे. येस शो संपला आणि खूप मजा आली. येस सेंटी झालाय आमचा राहुल सर, सेंटी झालाय. मला काय सेंटी होता येत नाही कधी. डिरेक्टर सरांचं अभिनंदन केलं. खरं तर त्यांनी मला या फिल्ममध्ये चान्स मजा आली. विचारत होते की कसं वाटलं. मी म्हटलं चांगलं वाटलं, थँक्यू तुम्ही मला एवढा मोठा चान्स दिल्याबद्दल. आणि त्यांना मी विचारलं की माझी ॲक्टिंग कशी वाटली, तर त्यांना आवडली. प्रत्येकचा मोबाईल काढतो, व्हिडिओज काढतो, काढतो. दीपक सर सीन भारी होता बरं का. तुम्ही एक नंबर ऍक्टिंग केली. सेटवरचे खूप जवळचा मित्र दीपक आणि गोव्यातले मजा केली आम्ही. ते इथं काय सांगण्यासारखी नाही आहे ब्लॉगमध्ये, सांगतो तुम्हाला नंतर. हा खूप मोठा ॲक्ट्रेस आहेत आमच्या वहिनी. त्यांचा रिव्ह्यू ऐकू की आमच्या फिल्मबद्दल तुम्हाला कसं वाटतं एकदा प्लीज सांगा. मला आवडलं आमचं काम सगळ्यांचं. मोस्टली राहुलचं काम आवडलं. थँक्यू 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 थँक्यू. सो गाईज आमचा प्रीमियर होता आज आणि खूप छान प्रीमियर झाला आहे. तर तुम्ही नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पहा आणि आम्हाला सपोर्ट करा. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.